बाळा तात्यारावजी देवरे, शिवाजीराव कुपे, योगेश भाते, ईश्वर सुरडकर आणि जे जाधव यांचा प्रवेश होता। अरे त्याच्यामुळे उभं राहा म्हणले की मला लक्षात नाही। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा जयस्वाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा जयस्वाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयस्वाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, गुरुदेव सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। हर 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 महादेव, हर हर भवानी, जय शिवाजी, बोलो सियावर रामचंद्र की। औरंगाबाद सर शहरामध्ये असंख्य दररोज प्रवेश घेत आहेत आपल्या, काय म्हणाल सर, कसे बघताय? आज खरं पाहिलं तर आज राष्ट्रीय काँग्रेसचे आपले सर्व कार्यकर्ते आणि आज खरं पाहिलं त्यांनी शिंदे गटामध्ये आज प्रवेश केला शिवसेनेमध्ये। मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो। आमच्या इथं आम्ही घेत असताना सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान चांगल्या पद्धतीने आमच्या शाखा प्रमुखापासून तर शहर प्रमुखपर्यंत सर्वांना आम्ही चांगल्या पद्धतीने तो अग्नि देतो, चांगले काम करतो। आज आपण पाहिलं असेल त्या मध्य विभागामध्ये कधी न होणारे एवढे रोड माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाले। अनेक लोक कामं या ठिकाणी झाले आणि अनेक लोकांना असं वाटायला लागलं की आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतो, आज त्याच्यामुळे आज शहरामध्ये जे नाव आहे, आज गेल्या 22-23 वर्षापासून लोक चिखलामध्ये राहत होते, अशा ठिकाणी शिंदे साहेबांमुळे तिथे रोड झाले। म्हणून मला वाटतं आता सर्व लोकांना कळून चुकलं की चांगल्या पद्धतीचे काम कोणी करू शकतो। मला खात्री आहे यावेळेस की सर्वात जास्त शिवसेनेचे सीट महाराष्ट्रामध्ये येतील। त्याच्यामुळे सर्व काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, प्रत्येक पक्षाचे लोक आमच्याकडे यायला लागले। त्यांचं सर्वांचं मी मनापासून अधिक अभिनंदन करतो। सर 5 मिनिटापूर्वी पालकमंत्री साहेब, पोलीस कमिशनर साहेब हे इथं आले होते आणि आपण दिलेले 20 लाख रुपये पोलीस चौकीसाठी त्यांनी आता सध्या उद्घाटन केले। असे शहरामध्ये अनेक पोलीस चौक्या पडलेले, त्याच्याकडे कसं बघतो? आता या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब, त्याचबरोबर पोलीस कमिशनर पवार साहेब आणि मी आणि महापालिकेचे कमिशनर आम्ही चौघ एक 8 दिवसाच्या आत बसणार आहे। शहरातल्या जेवढे चौक्या आहे त्या चौक्या कशा चांगल्या करता येईल, कुठल्या ठिकाणी चौकी असायला पाहिजे की ज्या ठिकाणी 2-3 समाज राहतात त्याच्याच मध्यभागी असलं तर दोन्ही समाजामध्ये काही वादविवाद होऊ नये। काही एखादा पर्सेंट लोक असतात वादविवाद घालवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे अशाच्या काही ठिकाणच्या आम्ही चौका तयार करायला लावतो। तरी मी त्यांना उदाहरण सांगितलं की त्यावेळेस गौरीचा बसताना दाखवलं की आपला अंगुरी बाग मध्ये त्या कॉर्नरला कधी पोलीस चौकी घेतली असती तर इथं गांधीनगर आहे, त्या बाजूला जायला मोंढा आहे, तर तिन्ही एरियाला कव्हर करता येईल पोलीस चौकीला अशी यस। तर हे केलं असतं तर काय झालं, 3 एरिया कव्हर होतं। ते चौकी माझ्या हद्दीत समजा सिटी चौकी माझ्या हद्दीत असली तरी काम कुठलं होतं, सिटी चौक क्रांती चौकचं काम होतं, तुमच्या मोंढ्याच्या चौकीचं काम होतं। यासाठी अशा चौक्या बनवायला पाहिजे की कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, सर्व समाज एकत्र राहील, अशा पद्धतीने चौक्या बनवायचा आमचा प्रयत्न आहे। आवाज नाही आला ना? अरे हा आवाज कुणाचा? सर आज आपण काय बोलणार सर? आज आपण प्रवेश घेतलाय साहेबांच्या शिवसेनेमध्ये, साहेबांच्या हस्ते प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली, सोबत आपले राजपूत साहेब आणि साहेब पण, काय बोलणार सर? सर गेले 20-25 वर्षापासून आम्ही जाधववाडी या भागात राहतो। पहिल्यापासून जाधववाडी, हार्सूल, मयूर पार्क हा परिसर जो आहे प्रत्येक ग्रामीण भागातला अतिसामान्य शेतकऱ्यांचा रहिवासी वार्ड आहे। तिथे लोक म्हणजे प्रत्येक कोणी कंपन्यात, कोणी शेती व्यवसाय, छोटा मोठा व्यवसाय करून पोट भरतात, पण तिथं जो
जो रस्ते वगैरे पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता, म्हणजे आणखी लोक चिखलातून तिथं वावरत होते. पण जयस्वाल साहेबांनी जे आता काम करून एवढे लोकांना पाण्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न असेल, बरेचसे प्रश्न त्यांनी सोडवलेत आणि लोकांना एक चांगला उदरनिर्वाह तिथं एक चांगला हे प्रगतशील वार्ड म्हणून मयूर पार्क असो, जाधववाडी असो, त्यांनी खूप काही केलंय. आणि जयस्वाल साहेबांच्या या कर्तृत्वावर, त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही सर्व मंडळी, तात्याराव देवरे असतील, आमचे सहकारी ईश्वर सुरडकर असतील, आम्ही सर्व त्यांच्यामुळं या पक्षात प्रवेश केलाय. आणि जयस्वाल साहेबांनी अशीच प्रगती त्यांची करत राहावी आणि कामं आमचे एवढे वार्डातले कामं वगैरे भरभराटीत आणून कामं करत राहावं त्यांनी. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. तुपे. ओके.